नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, स्मरण अहिल्यादेवींची मालिका आम्ही तुमच्या समोर सादर करतोय आणि त्यानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचं समग्र जीवनचरित्र आपल्या समोर सादर करतोय. याच उपक्रमाअंतर्गत अहिल्यादेवी त्रिशताब्दी समितीसोबत ज्या जोडल्या गेलेल्या आहेत, ज्यांची ही संकल्पना आणि दिग्दर्शन या आपल्या अहिल्यादेवी स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमाला लाभलेली आहे, अशा मुंबईच्या सदस्य मीरा कवाडकर मॅडम आज आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. मीराताई, मनपूर्वक स्वागत. आणि खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे हा आणि आम्हाला आमच्या आचार्य 90 FM ला यात सहभागी तुम्ही करून घेतलात. तसंच आमच्या कलारंगच्या सदस्या, आपल्या महाविद्यालयातील काही प्राध्यापक वर्ग या प्रकल्पाशी जोडले गेले, त्याबद्दलही तुम्ही आम्हाला जोडून घेतलात, त्याबद्दल तुमचे आभार. मीरा कवाडकर मॅडम ह्या बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या आहेत आणि वाड्या वस्तीतून त्यांनी शैक्षणिक कार्य पसरवलेलं आहे, शैक्षणिक कार्याचा प्रसार केलेला आहे. अगदी गडचिरोली चंद्रपूर पासून त्या शैक्षणिक म्हणजे तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आदिवासी पाड्यातील मुलांपर्यंत शिक्षण पोचावं यासाठी त्या कार्यरत आहेत. आणि असेच अहिल्यादेवी होळकर असे यांच्यासारखे प्रोजेक्ट्स त्या करत असतात नेहमीच. आणि या प्रोजेक्टमध्ये देखील बऱ्याच मान्यवरांनी सहभाग घेतला आणि त्यांचे विषय सुद्धा वेगवेगळे होते, जसे अहिल्यादेवी होळकरांचं ऐतिहासिक महत्त्व, अहिल्याबाईंच्या राज्यातील आर्थिक धोरण, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे सामरिक पैलू, अहिल्यादेवी आणि पर्यावरण, आणि तसंच सामाजिक समरसतेच्या अग्रणी अहिल्यादेवी, लोककल्याणकारी अहिल्यादेवी आणि बरेचसे विषय म्हणजे अहिल्यादेवींशी जे निगडीत आहेत, त्यांचा आदर्श आपण कसा घेतला पाहिजे आणि केवळ प्रजेसाठी त्यांनी कसं कार्य केलं, हे सगळं या सगळ्या लेखांमधून, एकता मासिकातल्या लेखांमधून, सगळ्या मान्यवर लेखकांनी लिहिलेल्या लेखांमधून आपल्यासमोर आम्ही सादर केलं. आज मीराताई स्वतः स्वलिखित असं लेखन सादर करणार आहे. त्यांचा सुंदर लेख आहे आणि त्या लेखाचं नावही फार समर्पक आणि उत्कृष्ट असं आहे, आम्ही चालवू हा पुढे वारसा. म्हणजे जो वसा त्यांनी घेतलेला आहे अहिल्यादेवी होळकरांचं कार्य पुढे चालू ठेवण्याचं, त्याचं समर्पण यात आहे या लेखामध्ये. तर तो आपण मीरा कवाडकर यांच्याकडून ऐकूया. नमस्कार, धन्यवाद तेजस्विनी आणि धन्यवाद 90 FM की त्यांनी मला ही सगळी संकल्पना मांडल्यानंतर त्याला प्रोत्साहन देऊन, आणि सगळ्याच इथल्या प्रिन्सिपल मॅडम तेजस्विनी आहे, वाघमारे मॅडम, या सगळ्यांनी खूप छान प्रोत्साहन दिलं आणि पटापट आपण करूया म्हणून आमच्या सोबत ते जॉईन होत गेले. अगदी सहज स्फुरलेली कल्पना मला आणि शुभांगीताईंना, आणि त्या याच्यातून आपलं हे प्रोजेक्ट खरं सुरू झालं आहे, आकारास आलेलं आहे. तर धन्यवाद खरं तर 90 FM आचार्य. आणि आजचा माझा विषय जसं तेजस्विनींनी सांगितलं की आम्ही चालवू हा पुढे वारसा. अहिल्याबाईंचं चरित्रच खूप थोर आहे, पण ते थोर चरित्र फक्त आपण ऐकून पुढे जायचं नसतं, तर ते आपण कसं अंगीकारायचं असतं. तर तो वारसा आपल्याला पुढच्या पिढीला कसा देता येईल किंवा पुढच्या पिढीने काय घेतलं पाहिजे याचा मी थोडासा आढावा घेतलाय. त्याचबरोबर काय त्यांनी केलं ह्याचा पण मी थोडक्यात एक आढावा घेतलेला आहे, किंवा त्यांचं जीवन चरित्र अगदी थोड्या सोप्या भाषेत असं हे केलेलं आहे. लवण मेळविता जळे, काय उरले निराळे, तैसा समरस झालो, तुझं माझी हरपलो. या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार प्रजेच्या सुखदुःखाशी समरस झालेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे भारतवर्षातील ललामभूत विभूती. मराठवाड्यातील चौंडी गावची ही सुकन्या मल्हारराव होळकर या मातब्बर मराठा सेनापतीची सून आपल्या कर्तृत्वामुळे जात धर्म प्रदेशांची सीमा न मानता आजन्म लोककल्याणकारी दानधर्म करण्याच्या वृत्तीमुळे विशिष्ट जातीशी निगडीत न राहिलेली, प्रतिकूल नशिबाचे सारे चटके सोसून देखील अफाट धनसंपत्ती असलेल्या ह्या सुकन्या आपल्या लखलखित चारित्र्यामुळे, अंगभूत कर्तृत्वामुळे आणि सर्वांवर माया करण्याच्या वृत्तीमुळे काळावर आपली सुवर्ण मुद्रा कशी उमटवू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकर. डोक्यावरून घेतलेला पदर, सरळ भांगाखाली कपाळावर कुंकवाची चिरी, हातामध्ये घेतलेलं पार्थिव शिवलिंग, त्यावर हातानेच धरलेली बेलफुले, हे अहिल्याबाईंचे चिरपरिचित दर्शन आपल्या सगळ्यांच्या मनावर कोरलेलं आहे. 250 दशकांपूर्वी आदर्श राज्य कसे असावे
ह्याचा वस्तुपाठ अहिल्याबाईंनी आपल्याला दिलेला आहे. हम्म. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या परंतु संधी मिळताच आपली कुशाग्र बुद्धिमत्ता प्रकट करणाऱ्या, हम्म. ऐन तारुण्यात वैधव्य प्राप्त झाल्यानंतर 15 कोटी रुपयांची मालकीण असून सुद्धा हम्म. आपले उर्वरित आयुष्य लोककल्याणासाठी वेचणाऱ्या आपल्या विशुद्ध चारित्र्याने, रणधुरंधर नीतीने, हम्म. प्रतिस्पर्ध्यावर आणि दानधर्मामुळे लोकमाता बनलेल्या अहिल्याबाई हा. या तमोयुगातील शलाकाच ठरतात. वा. स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर पेशव्यांनी केले तर ते टिकविण्याचे आणि त्याची सुव्यवस्था लावण्याचे काम अहिल्याबाईंनी केले. हम्म. ज्या काळात स्त्रिया कर्तबगार असल्या तरी त्यांना गादीवर बसता येत नसे, हम्म. त्याला तशी धार्मिक बंधनं होती. हा. तशीच परिस्थिती अहिल्याबाईंची होती. कोणत्याही कर्तबगार सरदारांपेक्षा किंवा राजांपेक्षा त्या कर्तबगार असल्या तरी हम्म. त्यांना सुभेदार होता आलं नाही. हम्म. माळव्याचा कारभार जरी त्यांनी केला तरी देखील त्या सुभेदार नव्हत्या. हम्म. त्यांना धनाचा ध्यास कधी नव्हताच. त्यांचा कारभार अतिशय स्वच्छ, पारदर्शक होता. हम्म. प्रजेवर त्यांचे निरतिशय प्रेम होते. त्यांचं नैतिक वजन मोठं असल्याने लबाड आणि खोटी माणसं त्यांच्या आसपासही फिरकत नसत. त्या समोरच्या माणसाला पुस्तकासारखं वाचू शकत होत्या. हम्म. अहिल्याबाईंच्या भोवताली सुरक्षा रक्षक नसत, हम्म. कारण प्रजा त्यांच्यावर प्रेम करणारी होती. वा. त्यांना सुरक्षा रक्षकांची गरजच पडत नव्हती. हम्म. त्यांचं स्वतःचं असं थोडंसंच सैन्य होतं. हम्म. प्रजेमध्येही मातोश्रींचा शब्द हा शेवटचा शब्द राहत असे. वा. अहिल्याबाई प्रजेचा पैसा कधीच वैयक्तिक कारणासाठी खर्च करत नसत. हम्म. खाजगीकडचाच पैसा वापरत असत. हम्म. अनेक लहान संस्थानिक त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येत, तेव्हा अहिल्याबाई त्यांच्याशी अतिशय ममत्वाने वागत. हम्म. त्यांना योग्य सल्ला देऊन अडचणीतून सोडवत. हम्म. गंगाजल निर्मळ मातोश्री हम्म. असं श्रीमंत माधवराव पेशवे त्यांचं संबोधन करीत असत. वा. वा. अहिल्याबाईंची अर्थकारणावर अतिशय मजबूत पकड होती. हम्म. अतिशय हुशारीने संपूर्ण आर्थिक व्यवहार त्या सांभाळत असत. हम्म. अहिल्याबाईंच्या काळात सतत युद्ध होत असत, त्यामुळे देशभर अस्थिरता पसरे. कोणती टोळधाड कधी येईल ह्याची शाश्वती नव्हती हम्म. आणि सर्वस्व लुटून नेईल ह्याचा तर काही अंदाजच नव्हता. फक्त होळकरांच्या राज्यात शांतता होती हम्म. आणि सुबत्ताही, कारण तिथे फारशा लढाया होत नसत. अहिल्याबाई न्यायी होत्या. त्यांनी आपला स्वच्छ कारभार ठेवून प्रजेची मने जिंकली होती. हम्म. त्यांची शासन व्यवस्था ही आदर्श ह्या सदरात मोडणारी होती. वा. शेतकऱ्यांना 1 बिघा जमिनीवर फक्त 1 रुपया कर भरावा लागत असे. हम्म. कमावीसदार हा कर गोळा करून सरकारी खजिन्यात भरत असत. हम्म. अहिल्याबाईंच्या काळात शेतकरी कष्ट करून खूप पीक पिकवत. धान्य, भाजीपाला राज्यात विकून इतर राज्यात पाठवीत. हम्म. अहिल्याबाईंनी शेतीबरोबर इतर उद्योगधंद्यांना सुद्धा चालना दिली होती. हम्म. राज्यात कोणीही बेकार राहणार नाही अशी काळजी त्या घेत. हम्म. शेतीबरोबर शेतीला पूरक असे उद्योग त्यांनी सुरू केले. महेशगर ही कापडाची मोठी बाजारपेठ होती. हम्म. तिथून देशात व परदेशात कापड चोपड पाठविले जाई. आजही जगभरात महेश्वरी साड्या प्रसिद्ध आहेत. हो. इतर राज्यातून त्या नारळ, सुपाऱ्या अशा वस्तू विक्रीसाठी मागवत. हम्म. बहुतेक माल वाहतूक ही बैलगाड्यातून होई. अहिल्याबाईंनी चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त केल्याने लुटमार होत नसे. हम्म. व्यापारी बिनधास्त आपल्या मालाची वाहतूक करत. त्या काळीही वजन माप होती. धान्य, अगरवस्तू पावशेर, अर्धाशेर, मण अशा मापात मोजले जाई. हम्म. अहिल्याबाईंनी आपल्या महेश्वरात टांगसाळी सुरू केल्या होत्या. हम्म. अल्प प्रमाणात सोन्या चांदीची देखील नाणी पाडली जात. वा. अतिशय कल्याणकारी राज्य संकल्पना त्यांनी त्या काळी राबवली. हम्म. सैनिकांचा पगार वेळच्या वेळी घरपोच पाठविला जाई. वा. सेवक अधिकाऱ्यांना दर प्रतिपदेला पगार दिला जाई. युद्धात कुणी शौर्य गाजविले तर त्याचा दरबारी सत्कार केला जाई. वा. राज्यात जागोजागी औषध पाण्याची व्यवस्था केली होती. हम्म. अहिल्याबाईंकडे फारसे सैन्य नव्हतं. होतं तेवढं तुकोजींच्याकडे पाठविले जाई. हम्म. सर्व सैन्य त्यांच्याशी एकनिष्ठ होतं. दौलतीच्या सैन्याचा पगार अहिल्याबाई सरकारी तिजोरीतून करत. हम्म. खरं तर मल्हाररावांच्या मृत्यूनंतर होळकर राज्याच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाईंकडे आली. हम्म. एका विशाल आणि वैभवशाली अशा होळकर राज्याच्या त्या सर्वाधिकारी बनल्या. हम्म. राज्याचा संपूर्ण खजिना त्यांच्या अधीन होता. त्याचा हवा तसा त्या उपभोग घेऊ शकत होत्या. परंतु त्यांनी तसे काहीही केले नाही. हम्म. कारण
त्या प्रजाहित दक्ष धार्मिक वृत्तीच्या महान तपस्वी होत्या. त्या स्वतः थोर शिवभक्त होत्या. त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेताच राज्याचे कोश भांडार शिवार्पण केले. अहिल्याबाई या निस्वार्थ शुद्ध अंतःकरणाच्या होत्या. त्यांचे राहणीमान देखील सर्वसाधारणच होते. त्यांच्या खाजगी खजिन्यातून त्यांनी अनेक मंदिरे बांधली, तीर्थस्थानांच्या पवित्र भूमीत मोठमोठ्या देवालयांची उभारणी केली, जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक घाट बांधले, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केली, पूर्ण देशभरात अनेक धर्मशाळा बांधल्या आणि खाजगी कोश भांडारातून लोक कल्याणकारी कामे करून त्याचा सर्वार्थाने सदुपयोग केला. ज्याप्रमाणे त्यांचे खाजगी कोश भांडार होते तसेच त्यांचे सरकारी कोश भांडार देखील होते. त्याचा संबंध सुभेदारीमुळे येणाऱ्या विविध करांशी होता, त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाशी होता. अशा या सरकारी खजिन्याचा संबंध प्रत्यक्ष जनतेशी येत असल्यामुळे तो पैसा त्या प्रजेच्या लोककल्याणकारी कार्यातच खर्च केला जात असे. अहिल्याबाईंची कारकीर्द म्हणजे सुख शांतीने भरभराटीला आलेला काळ होता. संपूर्ण प्रजा सुखी समाधानी होती. आपापसात संघर्ष अथवा कलह नव्हता. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये शांती आणि सुरक्षितता होती. त्यांच्या कालखंडामध्ये निसर्ग देखील त्यांच्या कार्यावर खुश होता. कसल्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती त्यांच्या राज्यावर कोसळली नाही. प्रजा सरकारी कर वेळच्या वेळी सरकारी खजिन्यात जमा करत असे. वास्तविक पाहता मुक्ताबाई ही त्या वैभवशाली साम्राज्याची, होळकर साम्राज्याची ही कन्या होती. अहिल्याबाईंची कन्या, राजकन्या. तिचा विवाह एखाद्या राजपुरुषाबरोबर व्हावा हवा होता. पण प्रजेचे रक्षण करणाऱ्या प्रजाहितदक्ष अहिल्याबाईंनी प्रजेच्या हितासाठी आपली एकुलती एक कन्या देखील पणास लावली. आणि ही त्यांच्या थोरपणाची केवढी मोठी साक्ष आहे. तत्कालीन महेश्वराचे वर्णन करताना त्या काळचे प्रसिद्ध कवी अनंत फंदी लिहितात, नर्मदा तट निकट, घाट बहुत अफाट, पायऱ्या दाट, शिरेबंदी वाट, मुक्तीची शिवालये, कैलास साम्यता, नाना परीची रचना, रचिली रामकृष्ण मंदिरे. बहुत सुंदर बांधली घरे, रम्य रमकुल हवेल्या, नयनी पाहिल्या, नूतन घाट प्रताप, अहिल्या किल्ल्यावर तळवटी, शहर गुलजार, बहुत बाजार, हजारो दुकाने, गरीब गुरीब कंगाल गांजले, अडले निडले त्या देखून या अन्नछत्र सर्वत्र, सारखे नाही पाहिले पारखे नयनी, महेश्वर क्षेत्रपुर, महेश्वर क्षेत्रपुर, दानधर्म करी नित्य शिवार्चन, सत्वशील ऐकोनी धावती देशोदेशीचे, कर्नाटक तैलंग द्रविड कराड वऱ्हाड कोल्हापूर, कृष्णातीर गंगातीर कोकण काशीकर, गयावळ माळवे, बिऱ्हांगडे योती कानडे वेडे, बागडे गुजराती मैथिली पुरी भारती, दिगंबर जटाधारी, बैरागी योगी कानफाडे दर्शना येती, हरिदासाचे प्रेमळ भक्त संप्रदाय, पुष्कळ पाहिले नयनी सर्व, महेश्वर क्षेत्रपुर, महेश्वर क्षेत्रपुर. ह्या अनंत फंदींच्या काव्यामधून आपल्याला अहिल्याबाईंनी महेश्वरला किती समृद्ध आणि संपन्न बनवलं होतं याची कल्पना येते. अहिल्याबाई अतिशय राजकारण धुरंदर, व्यवहार निपुण, बुद्धिमान होत्या. त्यांनी अनेक लढाया या काहीही हिंसा न करता केवळ अहिंसेने परंतु स्वतःला हव्या त्या पद्धतीने शत्रूला शरण न जाता जिंकल्या. यातच त्यांचं राजकारण कौशल्य आपल्याला लक्षात येतं. अहिल्याबाईंना युद्धाचा तिटकारा होता, कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. परंतु युद्ध करणे अपरिहार्य असेल तर त्या रणांगणावर रणचंडी बनून धुमश्चक्री करून विजयश्री खेचून घेत. यथा राजा तथा प्रजा या न्यायाप्रमाणे अहिल्याबाईंची प्रजा देखील सद्गुणी धार्मिक वृत्तीची होती. अहिल्याबाईंचा धार्मिक व परमार्थिक जीवनाचा तळागाळातील संपूर्ण समाजावर फार मोठा इष्ट परिणाम झाला होता. राजे महाराजे धनिक गोरगरीब आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी
अनेक लोकोपयोगी कार्य त्यांच्या प्रेरणेने सुरू करत होते. एक राज्य शासक या न्यायाने अहिल्याबाईंना असामान्य महत्व आहे. त्यांनी राजकीय जीवनाला पावित्र्य प्राप्त करून दिले. धर्माचरण, राजकारण यांची सुयोग्य सांगड घालून इहलोक परलोक चांगल्या प्रकारे साध्य करता येईल ते त्यांनी उत्तम प्रकारे जगाला दाखवून दिले. यासाठी आवश्यक असणारे सर्व सद्गुण अहिल्याबाईंमध्ये वास करत होते. म्हणूनच त्या कर्मयोगिनी होत्या. अहिल्याबाईंचे जीवन हिंदू संस्कृतीतील आदर्श नारीत्वाचे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणूनच त्यांचे कार्य भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक सोनेरी पान आहे. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. त्यांना आपण जसा आकार देऊ तशी ती घडत असतात. मुलांच्या जीवनाला आकार देण्याचे, त्यांना घडविण्याची मोठी जबाबदारी ही आपल्यासारख्या पालकांवर असते. मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. उद्या राष्ट्र सांभाळायची जबाबदारी पण त्यांच्यावर येणार आहे. भावी पिढीचा आधारस्तंभ तेच आहेत. त्यांच्यावर संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. त्यांना परमेश्वराने आपल्याला दान स्वरूपात दिलेले आहे. म्हणून त्यांचा उपयोग सत्कार्यासाठीच कसा होईल असा आपला मानस असला पाहिजे. ह्यातच संपूर्ण समाजाचं हित आहे. परंतु मुलांकडे पाहण्याचा आपला आजकालचा दृष्टिकोन फार वेगळा दिसून येतो. आपण त्यांना आपल्या सुखाचं भांडार, म्हातारपणची काठी, आधार म्हणून बघतो. आपण त्यांच्यातील सुप्त गुणांना जागृत करून वाव देण्याचा प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. कारण तसं न केल्यास त्यांचा विकास खुंटेल व त्याचबरोबर राष्ट्राची व मानव जातीची सुद्धा अपरिमित हानी होईल. मिस जॉन्ना बेली या एक इंग्रज महिला होत्या. त्यांनी अहिल्याबाईंविषयी लिहिलंय, फॉर 30 years of a region of peace the land in blessing did increase and she was blessed by every tongue, by stern, by gentle, old and young. अर्थात त्यांनी 30 वर्ष राज्य केलं. त्यांच्या काळात राज्याचे वैभव उत्तरोत्तर वाढत गेले. सभ्य असभ्य म्हातारे तरुण सर्वच त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करतात ना आपल्याला आढळून येते. कवी प्रभाकर त्यांच्याबद्दल लिहितात, सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई, सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई, गेली कीर्ती करून या भूमंडलाचे ठाई. महाराजा अहिल्याबाई पूज्य प्राणी, संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी. म्हणूनच अहिल्याबाईंचा वारसा घेऊन आपल्याला पुढे जात जात आपल्या नंतरच्या पिढीत याचं बीजारोपण करायचं आहे. त्यासाठी आपल्याजवळ असलेली आपली शक्ती बुद्धी वापरून आपल्याला हा वारसा पुढे चालवायचा आहे. आणि हा वारसा पुढे चालवताना आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. वा, खूप सुंदर. म्हणजे तुमचं अक्षर तर मी पाहते खूप सुंदर आहे. लेखही फार छान झालेला आहे आणि खरंच म्हणजे सगळेच मुद्दे या लेखात आलेले आहेत. आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा अर्थात तुम्ही चालवताच आहात. म्हणजे जाज्वल्य आदर्श तुम्ही देवी अहिल्याबाई होळकर यांना ठेवलेला आहे आणि अहिल्याबाई त्रिशताब्दी समितीसोबत तुम्ही जोडलेले आहेत. आणि त्यानिमित्तानं स्मरण अहिल्यादेवी हा उपक्रम देखील आपण आचार्य 90 FM तर्फे राबवला. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि अर्थातच अहिल्याबाई त्रिशताब्दी समितीशी आम्ही सदैव जोडलेले राहू, तुमच्याशी जोडलेले राहू. आणि नक्कीच आमची काही मदत झाली, आमच्या महाविद्यालयाची काही मदत झाली तर आम्हाला अवश्य कळवा. आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि तुमच्या सगळ्याच उपक्रमांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर प्रेक्षक, आज आपण स्मरण अहिल्यादेवी यांची संकल्पना ज्याने आपल्यासमोर मांडली त्या साक्षात मीरा कावडकर मॅडम आज आपल्यासमोर उपस्थित होत्या आणि त्यांनी आपल्या लेखाचं खूप सुंदररित्या वाचन केलेलं आहे. त्यांचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी खात्री बाळगते. आणि आम्हाला आमच्या चॅनलला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तुमचे अभिप्राय प्रतिक्रिया आम्ही नेहमीच प्रतीक्षित असू आणि असेच उपक्रम करायला आम्हाला देखील प्रोत्साहन त्यामुळे मिळेल. आणि स्मरण अहिल्यादेवी या कार्यक्रमात मी मीराताईंसह आपला निरोप घेते. धन्यवाद. Acharya 90